राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आमचं नेतृत्व उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत, हे सुद्धा त्या संदर्भातली जी काही योग्य ती तपासणी, फेर तपासणी, चौकशी आहेत ते करतायत. त्याच्यामुळे आरोप झाले म्हणजे ते सिद्धच झाले अशातला काही भाग नाही. एखादा मंत्री ज्या वेळेला महायुतीच्या सरकारमध्ये किंवा कुठल्याही सरकारमध्ये असतात त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप होतच असतात, पण साधारणपणे त्याची पूर्णपणाने चौकशी करूनच त्या संदर्भातला जो योग्य तो निर्णय ते राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा निश्चितपणाने घेतील. पण रुटीन प्रॅक्टिस मध्ये असं होतं का की कॅबिनेटचा ठराव मंजूर न करता एखादा मंत्री 500-200 कोटी रुपये उचलू शकतो? कारण की जे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत पुण्यातील विजय कुमार त्यांनी देखील आरोप केलाय की एम्ब्युलन्स खरेदी घोटाळ्यामध्ये पण असंच पैसे उचलण्यात आले. पण ॲम्ब्युलन्स आणि कृषी विभागाचा काही संबंध नाहीये. नाही, पण या प्रकारे होतंय की एक आहे की या संदर्भातलं एक तर त्यांनी काय आरोप केलेले आहेत किंवा काय त्यांच्याकडे त्या संदर्भातली कागदपत्र आहेत ही मी खरं तर पाहिलेली नाही आहेत. त्याच्यामुळे त्यांनी त्या संदर्भात मी अधिक काही टिप्पणी करू इच्छित नाही. पण मला असं वाटतं की जे काही त्यांनी आरोप केलेले असतील त्याच्यात जी काही त्यांनी निवेदनं वगैरे दिलेली असतील त्या पद्धतीची योग्य तपासणी आहे की राज्याचे मुख्यमंत्री त्या संदर्भातला निर्णय हे घेतील. आणि कुठलाही विभाग काम करत असताना साधारणपणे जे काही नियम आहेत, जे काही निकष आहेत, जे काही प्रोटोकॉल्स आहेत त्या सगळ्या गोष्टी बघूनच एखादा विभाग त्यामध्ये जी काही पुढची कारवाई असेल किंवा जे काही प्रोसिजर असतील ते करत असतात. त्यामुळे जे काही आरोप प्रत्यारोप होत आहेत किंवा जे काही त्यांनी निवेदन दिलेलं आहे त्याची नक्कीच एक पूर्ण तपासणी ही त्या संदर्भातली करूनच त्याच्यातला योग्य निर्णय राज्याचे मुख्य आणि प्रमुख घेतील. रायगडचा जो पालकमंत्री पदाचा मुद्दा आहे तो ऐरणीवर आहे, अजूनही सोडवले गेले. आमचे तिन्ही नेतृत्व आहेत महायुतीचे, आदरणीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आमचं नेतृत्व उपमुख्यमंत्री अजितदादा, हे रायगड असेल, नाशिक असेल त्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतील. आम्ही जिल्ह्याचा जो आराखडा अर्थमंत्री म्हणून, कारण ज्या बजेटचं सादरीकरण, बजेटचं जे अधिवेशन आहे ते आता 3 तारखेपासूनच सुरू होणार आहे. त्यामुळे त्या संदर्भातली जी बैठक असते अर्थमंत्र्यांकडे जिल्ह्याच्या वतीने जी होते ती त्या ठिकाणी पार पडलेली आहे. राज्याचा जो अर्थाचा म्हणजे जे काही निधीचा त्या संदर्भातली जी मागणी आहे किंवा आराखडा आहे तो त्या ठिकाणी शासनापर्यंत सादर झालेला आहे. त्यामुळे एका बाजूला हे सगळं कामकाज सुरू आहे. पालकमंत्री पदाचा जो योग्य तो निर्णय आहे तेही राज्याचे मुख्यमंत्री उशीर काला. एक कसं आहे, शेवटी आम्ही महायुतीमध्ये आहोत, एकमेकांचे आम्ही सहकारी पक्ष आहोत, आम्हाला पुढेही एकमेकांसोबत काम करायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर काही मतमतांतर असतील तर ते आमचे तिन्ही नेतृत्व त्या ठिकाणी सोडवतील आणि त्या संदर्भातला निर्णय घेतील. काही वेळेला अशा निर्णय घेण्यामध्ये थोडा विलंब होत असतो, पण एखादी चांगला ज्या वेळेला योग्य त्या जिल्ह्यासाठी किंवा महायुतीच्या दृष्टिकोनातून निर्णय घ्यायचा असेल तर त्यावेळेला थोडासा कालावधी जरी लागला तरी मला असं वाटतं की जिल्ह्याचं कुठंही नुकसान न होऊ देता, आर्थिक नुकसान न होऊ देता, त्याच्या विकासात्मक दृष्टीने नुकसान न होऊ देता एका बाजूला तिघही आमचे नेतृत्व त्याच्यामध्ये लक्ष ठेवून आहेत आणि ते लवकरच त्या संदर्भातला निर्णय घेतील. आपल्यावरती गोगावलेंनी खरं तर आक्षेप घेतला होता आपल्या पालकमंत्री पदावरती, त्यानंतर आपलं पालकमंत्री पद खरं तर स्थगित करण्यात आलं. मात्र आता कुठेतरी ह्याच्यावरचा जो गोगावलेंचा जो आपल्यावरचा आरोप आहे किंवा गोगावलेंचं जे म्हणणं आहे ते थांबून कुठेतरी लवकरात लवकर आर्थिक संपेल. आणि मी म्हटलं ना की राज्याचे आमचे तिन्ही नेतृत्व आहेत, फडणवीस साहेब, अजितदादा, एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आणि हे तिघं मिळून जे निर्णय घेतील ते आम्ही सर्वच त्या ठिकाणी मान्य करू आणि आम्हाला जिल्ह्याला आणि राज्याला पुढे न्यायचंय आणि पालकमंत्री पद हा त्याच्यातला फक्त एक घटक आहे, ही काही सर्वस्व नाही. त्याच्यामुळे जो निर्णय ते घेतील आणि त्या पद्धतीनं आम्ही जिल्ह्यासाठी, भरत शेठ असतील काय, मी असेल काय, महायुतीचे सर्व आमचे आमदार असतील काय, आम्ही आमचा जिल्हा आणि राज्य पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून